नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BAMS चा कट ऑफ जो नीट 2025 चा रिझल्ट लागल्यानंतर किती आलेला आहे व या वर्षी किती लागू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जसं की आपणास माहित आहे नीटचा रिझल्ट हा लागलेला आहे। आता तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया रँक समजली असतील, त्यानंतर ऑल इंडिया रँक सोबतच तुमची जी कॅटेगरी रँक असेल ती कॅटेगरी रँकही तुम्हाला समजली असेल। आता आपली पुढची प्रोसेस असते रजिस्ट्रेशन्स, त्यानंतर सर्व राउंड्स लागतात, कॉलेजची चॉईस फिलिंग करायची असते, आपले अलॉटमेंट्स येतात, अपग्रेडेशनसाठी जाणं, रिटेन्शन देणं किंवा एका राउंड मध्ये स्किप करून दुसऱ्या राउंडचं कॉलेज आपल्याला घेणं जर फर्स्ट राउंड मध्ये आपल्याला कॉलेज भेटलं आणि ते आवडलं नसेल तर। आता काउन्सिलिंग मधला महत्वाचा पार्ट असतो की आपल्याला स्टेट मधून काउन्सिलिंग करायची की ऑल इंडिया कोटामधून आपल्याला काउन्सिलिंग करायची। स्टेट कोटामध्ये दोन पार्ट्स असतात, एक तर मेरिट असतं आणि IQ असतं। मेरिटसाठी आपल्याला सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात, फीज ही अल्प असते, त्यानंतर अदर फॅसिलिटीज अवेलेबल असतात। IQ मध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप आपल्याला प्रोव्हाइड होत नाही, त्यानंतर फीज ही 3 to 5 टाइम्स ऑफ नॉर्मल ओपन कॅटेगरीज असते। कॅटेगरी स्कॉलरशिप वगैरे कोणतेही बेनिफिट्स आपल्याला मिळत नाही। त्यानंतर ऑल इंडिया कोटामध्ये 15% असतो। गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग ही AACCC द्वारे केली जाते व प्रायव्हेटची काउन्सिलिंग आपली CET सेल द्वारे केली जाते व अदर स्टेट प्रायव्हेटच्या कॉलेजेसची काउन्सिलिंग ही त्यांच्या स्टेटनुसार स्टेटच्या वेबसाईटवर अवेलेबल असते। आता कट ऑफ हा पूर्णपणे 15% व मेरिटचा व्हॅरी करतो। आता बघा, जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार करत असतात तर 15% AIQ चाही कट ऑफ कमी जातो, स्टेटचा कट ऑफ हा शेवटच्या राऊंडच्या आसपास कमी जातो। आता महत्वाची गोष्ट, या वर्षी BAMS गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटचा विचार केला तर कट ऑफ किती जाऊ शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहू। जर ओपन कॅटेगरी असेल आपण इथे गव्हर्नमेंट कॉलेज देऊ, इथे प्रायव्हेट कॉलेज देऊ। तर ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला साधारण 400 प्लस मार्क्स असतील तर तुमचं ऍडमिशन होऊ शकतं व प्रायव्हेट कॉलेजमध्ये साधारण तुम्हाला 260 ते 270 प्लस मार्क्स असतील तर लास्ट राऊंडला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं। परंतु या कंडिशन मध्ये असं आहे की कमीत कमी जे आपले ह्या वर्षी नवीन कॉलेजेस येणार आहे ते कॉलेजेस आले पाहिजे। OBC कॅटेगरीसाठी 400 प्लस मार्क्स पकडा व OBC कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ हा 255 ते 260 च्या आसपास होऊ शकतो। SBC कॅटेगरीसाठी 390 प्लस गव्हर्नमेंट कॉलेज ही प्राप्त होऊ शकतं जर शेवटपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजचा साठी प्रयत्न केले तर, व ओपन कॅटेगरीसाठी किंवा आपलं प्रायव्हेट BAMS साठी साधारण SBC चा कट ऑफ हा 250 प्लस जाऊ शकतो। VJ कॅटेगरीसाठी 260 प्लस प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं व गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला साधारण 400 प्लस तुम्हाला मार्क्स लागतील। SC कॅटेगरीचा विचार केला तर 370 प्लस मार्क्स असतील तर या वर्षी SC कॅटेगरी मधून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल व प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर 250 प्लस मार्क्स प्रायव्हेट कॉलेजसाठी लागतील। ST कॅटेगरीसाठी साधारण तुम्हाला 260 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी व प्रायव्हेट कॉलेजसाठी साधारण तुम्हाला 200 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे। NT1, NT2, NT3 कॅटेगरीसाठी जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर NT1 कॅटेगरीला साधारण 410 प्लस, NT2 कॅटेगरीला 390 प्लस व NT3 कॅटेगरीला 405 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे। तर प्रायव्हेट कॉलेजेससाठी आपण प्रायव्हेटचा विचार केला तर साधारण NT1 कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजला तुम्हाला 265 प्लस, NT2 कॅटेगरीसाठी 250 प्लस व NT3 कॅटेगरीसाठी साधारण तुम्हाला 255 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे। आता ह्या कॉलेजेसमध्ये व ह्या कट ऑफ मध्ये नक्कीच डिफर करणार आहे। याचं कारण असे की न्यू कॉलेजेस जर आले, नवीन कॉलेजेस आल्यानंतर कट ऑफ हा अजून कमी जाईल। नवीन कॉलेजेसमुळे कट ऑफ ही नक्कीच कमी जाईल व पालकांना व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। आता लो स्कोरवर ऍडमिशनचा आपण विचार केला तर तुम्ही लास्ट राऊंड पर्यंत काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत असताल, स्टे राऊंड पर्यंत एखादं अचानक स्टे राऊंडला कॉलेज आलं तर तुम्हाला नक्कीच लो स्कोरवर BAMS कॉलेज ही मिळू शकते। तसंच लास्टला न्यू कॉलेजेस होतात, न्यू कॉलेजेस आली
की त्यांच्यामध्ये समजा 100ची इंटेक आली पण स्टुडंट जास्त नसतात, तर इव्हन 200 मार्क्सवर सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकतंय. स्पॉट राऊंड जर कंडक्ट झाले तर कट ऑफ अजूनही कमी जातो. IQ साठी कमीत कमी फीसचं तुम्ही कॉलेज निवडू शकता, किंवा मग तुम्ही अदर ऑप्शन जसं BMSच्या व्यतिरिक्त BDS असेल, BHMS असेल, BPTH असेल या कोर्सेससाठी सुद्धा अप्लाय करू शकता, किंवा अदर स्टेटमध्ये BAMS साठी तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे विविध प्रकारे काउन्सिलिंग तुम्ही केल्यास तुमचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस असतात. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अजून काही तुमचे डाऊट्स अडचणी असतील तर तेही आम्हाला सांगा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच मदत करतील. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.